नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो। आज आपण बनवणार आहोत पावभाजी आणि पनीर भुर्जी। दोघी भाजींचा स्वाद येईल अशी चटपटी मसालेदार 2 in 1 भाजी। ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला नाही मसाले शेकायचे आहेत, नाही कुटायचे आहेत, नाही वाटायचे आहेत, नाही मिक्सीमध्ये फिरवायचे आहेत। ही भाजीची विशेषता खूपच कमी मसाल्यामध्ये आणि 10 मिनिटातच बनते। ही भाजी जर तुम्ही एक वेळा घरी बनवाल ना तर रेस्टॉरंट, बाजारची पावभाजी, पनीर भुर्जी खायचेही विसरून जाल आणि वारंवार घरी ही भाजी बनवा। आहे ना नवीन आणि युनिक रेसिपी, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून मला सपोर्ट करा। सबस्क्राइब करणे फ्री आहे, म्हणून पटकन करून द्या की, आणि बेल प्रेस करून द्या तर माझे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळून राहील। आणि रेसिपी आवडल्यास लाईक करून सर्वांना शेअर करा। चला तर मग बनवूया। ही भाजी बनवण्यासाठी फक्त कांदा बारीक कापून ठेवायचा आहे। दुसरी कोणतीही पूर्व तयारी करण्याची गरज नाही। गॅस पेटवा, त्याच्यावर कढई ठेवायची आहे। 1.5 ते 2 टीस्पून ऑइल आणि थोडंसं बटर टाका। बटरच्या जागेवर तुम्ही साजूक तूप पण टाकू शकता। दोन्ही जिन्नसपैकी एक जिन्नस जरूर टाकायची आहे, त्याच्याने स्वाद खूपच चांगला येतो। अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग टाकायचा आहे। हिंगने डायजेशन चांगले राहते। जिरे चांगले ततडल्यावर त्याच्यामध्ये 3/4 कप बारीक चिरलेला कांदा टाका। मी चॉपरमध्ये बारीक केला आहे, तुम्ही कांद्याला बारीक बारीक कापून बी घेऊ शकता। कांद्याचा ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला चांगलं तेलामध्ये शेकायचं आहे। कांद्यामुळे भाजीला गोडवा येईल आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये साखर किंवा गूळ काहीच घालण्याची गरज पडणार नाही। बघा मित्रांनो, कांद्याला चांगला ब्राऊन कलर आलेला आहे। आता त्याच्यात आपण अर्धा कप शिमला मिरचीचे बारीक बारीक तुकडे करून घालूया। शिमला मिरचीला फक्त अर्ध्या मिनिटापर्यंतच परतायचे आहे। आता आपण जेवढा कांदा घातला होता ना तेवढाच टोमॅटो पण, म्हणजे 3/4 कप टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटोचे पण मी बारीक बारीक काप करून घेतलेले आहेत। तुम्ही पाहिजे तर किसणीने किसून घेऊ बी शकता, पण मिक्सरमध्ये फिरून त्याची प्युरी अजिबात करायची नाही। सर्व जिन्नसला चांगल्या रीतीने मिक्स करून घेऊया। भाजी लवकर शिजावी आणि स्वादानुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। मी पूर्ण भाजीचे मीठ आत्ताच टाकून घेत आहे। अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च कलरसाठी, 1 चमचा देसी तिखी लाल मिर्च। तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त करू शकता। पावभाजी मसाला 2 ते 3 टीस्पून टाकत आहे, तुम्ही याच्यापेक्षा जास्त बी टाकू शकता। ह्या पावभाजी मसाल्याने स्वाद येणार आहे। आपण मोजकेच मसाले टाकले आहेत तरी भाजी मसालेदार आणि स्वादिष्ट बनणार आहे। सर्व मसाले भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि ढाकून 2 ते 3 मिनिट स्लो गॅसवर तिला शिजवूया। 2 ते 3 मिनिट होऊन गेले आहेत, खोलून पाहतो। वाव, भाजी एकदम परफेक्ट शिजत आहे आणि तिचं ऑइल पण सेपरेट होत आहे। भाजीचे मोठे मोठे तुकडे दिसत आहे ना, म्हणून आपण तिला पावभाजी मिक्सरने मॅश करून एकजीव करून घेऊया। मित्रांनो, भाजी शिजत आहे तोपर्यंत चॅनलला सबस्क्राइब करून द्या आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। भाजी मॅश केल्याने घट्ट होऊन गेली आहे। 1 कप गरम पाणी भाजीमध्ये मी टाकत आहे। तुम्हाला जेवढी ग्रेव्ही पाहिजे आहे त्या हिशोबाने गरम पाणी टाकायचे आहे। ही भाजी थोडी घट्टच लगदादार खाल्ली जाते, म्हणून पाणी बेताचं टाकायचं आहे। कमी पडल्यास नंतर पण आपण टाकू शकतो। वाटत असेल पनीर कमी आहे आणि भाजीला घट्टपणा यावा म्हणून तुम्ही उकडलेला बटाटा किसून टाकू शकता। मी मीडियम साईजचा 1 बटाटा उकडलेला किसून टाकत आहे।
मी 200 ग्राम पनीर किसलेले आहे, ते पण त्याच्यामध्ये टाकून देऊया. सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया. भाजी घट्ट वाटत आहे तर त्याच्यामध्ये पुन्हा मी 1 कप गरम पाणी टाकत आहे. पाणी गरमच टाकायचं आहे, त्याच्यामुळे प्रोसेस चालू राहते आणि भाजीला तेल पण चांगलं सुटतं. आपण त्याच्यात उकळलेला बटाटा टाकला आहे आणि बटाटा पाणी शोषून घेतं, म्हणून त्याच्यात पाणी टाकण्याची गरज पडली आहे. वरून थोडंसं बटर टाकूया आणि ढाकून त्याला 2 ते 3 मिनटं चांगले शिजून देऊया. असे वरून थोडेसेही बटर टाकले आहे ना, तरी पण संपूर्ण भाजीला बटरचा फ्लेवर येतो. फक्त 1 मिनिट ढाकून त्याला शिजवायचे आहे. 1 मिनिटानंतर ड्राय रोस्ट केलेली कस्तुरी मेथी थोडी क्रश करून टाकूया. तिचा स्वाद पण तिच्यामध्ये खूप चांगला येतो. आता भाजी रेडी होऊन गेलेली आहे. तर भाजीची फिटनेस मी तुम्हाला दाखवते, एकदम परफेक्ट आहे. ही भाजी अशी थोडी जाडसरच खाल्ली जाते. कोथिंबीरीशिवाय तर भाजी अधुरी आहे. शेवटी आपण तिच्यावरून थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकूया. थोडेसे चीज किंवा पनीर टाकून भाजीला डेकोरेट करूया. कारण भाजी दिसायला सुंदर असेल तर खायला पण आवडते. तुम्ही जर वेट लॉस करत असाल तर बटाट्याच्या ऐवजी थोडे पनीर वाढवू शकता आणि बाजरीची, ज्वारीची किंवा नाचणीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. ही भाजी गरम गरम खाण्यातच मजा येते, म्हणून तिला खाली उतरवून थोडेसे बटर टाकून ढाकून ठेवूया आणि तोपर्यंत मसालेवाले ब्रेड रेडी करूया. मसालेवाले ब्रेड करण्यासाठी गॅसवर तवा ठेवूया. त्याच्यात थोडेसे बटर टाकूया आणि बटरमध्ये थोडासा पावभाजी मसाला टाकूया. पावभाजी मसाल्याचा फ्लेवर मसाला पावमध्ये खूपच छान लागतो. आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया. ह्या सर्व जिन्नसला तव्यावर चांगले पसरून घ्यायचे आहे. आणि मी लादीवाले पाव घेतले आहे, त्याला मधून कट केलेले आहे. पावला पहिले सुलट आणि नंतर उलट अशा दोन्ही बाजूने मसाला व्यवस्थित लागेल ह्याप्रमाणे गरम करून घ्यायचे आहे. असे मसाला पाव करून तुम्ही भाजी सर्व करशाल ना, तर बिलकुल रेस्टॉरंटसारखी पावभाजी लागेल आणि पनीर भुजी लागेल. दोन्ही स्वाद त्याच्यामध्ये बरोबर येईल. पाव रेडी होऊन गेलेले आहेत, त्यांना काढून घेऊया आणि सर्व करूया. मी मुलांसाठी बनवत आहे म्हणून लादीवाले पाव घेतले आहेत. तुम्ही ब्रेड, मल्टीब्रेड, गव्हाचे ब्रेड पण घेऊ शकता. संध्याकाळच्या वेळेस आपल्याला भाजीपोळी खायची मन नसेल आणि काही चटपटीत खायची इच्छा असेल तर कमी मसाल्यात झटपट बनणारी पावभाजी आणि पनीर भुर्जी दोघांचा स्वाद देणारी 2 in 1 ही भाजी नक्की ट्राय करू शकता. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका बरं का. खरोखरच एक वेळा जर तुम्ही ही भाजी ट्राय करशाल ना, तर तुम्ही रेस्टॉरंटची पावभाजी, पनीर भुजी खायची तर विसरूनच जाल. आणि महिन्यातनं 7-8 वेळा ही भाजी नक्कीच करून खाल. तुम्ही पावभाजी, पनीर भुजी पुष्कळ वेळा बनवून खाल्ली असेल. मी दाखवल्याप्रमाणे भाजी बनवाल ना, तर तुम्ही घरी पावभाजी आणि पनीर भुजी सुकी भाजी बनवणार सुद्धा नाही आणि ही भाजी बनवून खाल. आपण या भाजीमध्ये पनीर टाकलेले आहेत, त्यामुळे प्रोटीनने भरपूर आहे, म्हणून नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही रेसिपी लाईक करून सर्वांना शेअर करा. अशाच नव्या रेसिपीसह पुन्हा भेटूया. जय श्री कृष्ण.